खरं तर आम्हाला ट्रॅकिंगसाठी ईर्षागडला जायचं होतं, पण अचानकच प्लॅन थोडा पलटी झाला. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. लोहगडला या चाललो आहे आपण सध्या. लोहगड म्हणजे लोहासारखा असतो, म्हणजे एकदम कणकट दणकट आणि बळकट असा लोहगड आपला आहे. आणि तिथे जाऊन सविस्तर आपला इतिहास काय आहे, कशा प्रकारचा आहे, त्याचा तिथं जाऊन आपण आढावा घेणार आहे. सध्या पनवेलवरून आम्ही 11 वाजता निघालो आणि 11 वाजता निघून सध्या इथे 12 वाजलेत. अजूनसुद्धा इथून 40 मिनटं एवढं अंतर आहे. 40 मिनटांनी आपल्याला लोहगडच्या इथं पोहोचता येईल आणि तिथून पुढे आपण दाखवूया सगळं लोहगड, त्याच्या आजूबाजूचं परिसर दाखवूया. तसेच तिथं पार्किंग फीज वगैरे काय आहे किंवा तिथं तिकीट वगैरे काय आकारले जाते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा काय होता, लोहगडवरील काय इतिहास आहे, तोसुद्धा मी सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण कंटिन्यू सोबत राहा. मित्रांनो, आपण आत्ता अशा ठिकाणी आहे की इथे शिमगोत्सवाचं मंदिर आहे आणि हा जो आहे घाट तो बोरघाट म्हणून याला म्हटलं जातं. प्रत्येक येणारा जाणारा इथे काहीतरी पैसे टाकल्याशिवाय इथून जातच नाही आहे, बघू शकता. आणि आपणसुद्धा इथे प्रसाद घेऊया, खाऊया आणि पुढे आपल्या प्रवासाला चालू करूया. हा बघू शकता मित्र आलेला आहे माझ्यासोबत सोबती, आणि आमच्यासोबत आहे आमची पल्सर. मित्रांनो, लोहगड हा किल्ला पुणे आणि पनवेल याच्या बरोबर मध्यभागी आहे. म्हणजेच पनवेलहून लोहगड 65 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे, तर पुण्याहून 68. रेल्वेनं तुम्ही जात आहात तर तुम्हाला मळवली या रेल्वे स्टेशनला उतरावे लागते आणि तिथून चालत जर गेला तर 1 तास लागतो आणि प्रायव्हेट वाहनाने गेला तर तिथून अवघ्या 10 मिनिटामध्ये तुम्ही पोहोचू शकता. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या पाठीमागं जो आहे तो किल्ले विसापूर आहे आणि इकडल्या साईडला लोहगड आहे. दोन्ही किल्ल्याच्या मधोमध आहे बरोबर. आणि गाडी तिथं पार्किंग करेल आणि मग त्याच्यानंतर आपला लोहगड आपण चढायला सुरू करूया. हे बघू शकता इथं पार्किंगची जागा आहे आणि पार्किंगसाठी आपल्याला 20 रुपये एवढी पावती फाडावी लागते. मित्रांनो, कंप्लीट आता 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आपण इथं पोचलेलो आहे लोहगडच्या पायथ्याशी. लोहगडाच्या पायथ्याशी लोहगड म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये खाण्यापिण्याची चांगल्या प्रकारची सोय केली जाते. तसेच छोटी छोटी हॉटेल, छोटे छोटे स्टॉल, अगदी लिंबू पाणी, काकडी अशा प्रकारचे भरपूर काही आपल्याला तिथे खाण्यासाठी मिळते. चढणीसाठी एकदम सोपा आणि सरळ हा लोहगड आहे. इथे येण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता, कारण हा चढण्यासाठी हा किल्ला एकदम कठीण नाही, एकदम इझी आहे. गडावर जाण्यासाठी 25 रुपये एवढी तिकीट आकारली जाते आणि टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंतच टायमिंग असतं. किल्ले लोहगड हा अतिशय मजबूत आणि बुलंद असा एक दुर्ग आहे. लोहगडची रचना फार वर्षापूर्वी, म्हणजेच बहुधा सातवाहनकालीन म्हणजे 2000 वर्षापूर्वी झाली असावी. काही क्षणामध्येच आपल्याला पहिला गणेश दरवाजा लागतो. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसून येते. तसेच असं म्हटलं जातं की डाव्या साईडच्या पाठीमागच्या साईडला सावळे कुटुंब म्हणून आहेत, त्यांची एक बळी दिलेला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडाची पाटीलकी देण्यात आली होती, असं या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे, असं इथं म्हटलं. आणि तोफासुद्धा ठेवलेल्या आपल्याला दिसून येत आहेत.
गडाची बांधणी अतिशय भक्कम आणि अतिशय तटबंदी बुरुज इतिहासाची साक्ष देतात असं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. महादरवाजामधून पुढे आले की आपल्याला नारायण दरवाजा देतो. नारायण दरवाजा हा नाना फडणवीस यांनी बांधला होता. येथे एक तळघर आहे, भुयारी आहेत ते, जिथे की नाचणी भात ही साचवली जात होती. आता सध्या थोडीफार इथे पडझड झालेली आहे, हे बघू शकता. नारायण दरवाजानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला हनुमान दरवाजा बघायला मिळतो. हनुमान दरवाजा हा गोमुख आकाराचा असून अगदी भक्कम आणि त्या काळी गडाची मजबूती कशी असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे असे म्हटले जाते की नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 पर्यंत याचे बांधकाम केलेले आहे. तसेच महादरवाज्यातून आत जाताच एक दर्गा आपल्याला लगेच पाहायला मिळते. ते आपण पुढे जाऊन पाहूयाच मित्रांनो. पाठीमागच्या साईडला बघताय ती दर्गा आहे आणि त्याच्या बाजूला सदर पहिल्या काळामध्ये दुकाने म्हणजेच लोहाराचे काही औषध आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तसेच काही प्रमाणामध्ये तोफासुद्धा तिकडे ठेवलेल्या आहेत. ते आपण पुढे जाऊन थोडंसं बघणार आहे. गडावरती पाहण्यासारखे पॉईंट जे आहेत तो पहिला त्र्यंबकेश्वर मंदिर, त्याच्यानंतर त्र्यंबक तलाव, 3 16 कोणी तलाव, 4 विंचूकडा, 5 मस्जिद म्हणजेच दर्गा, 6 लक्ष्मीकोठी आणि शेवटचं 7 म्हणजे घोड्याची पांगा. मोठा आहे आणि पाणी पण बघा स्वच्छ आहे. इथे पाण्यात मासे वगैरे पण आपल्याला दिसतात छोटे छोटे. साधारणतः हा तलाव मला वाटतं 3 ते 4 परूस असू शकतो. मित्रांनो, हा 16 कोणी तलाव नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे व याचे तळ आहे ते 16 कोणी आहे, त्याच्यामुळे याला 16 कोणी तलाव असे म्हटले जाते. उतरण्यासाठी अशी जागा दिली इथून. इथे पण एक टाकं बघायला भेटतं आपल्याला. तर ह्या तलावावर जायला इथून अशा पायऱ्या आहेत, इथून खालून सुद्धा जाऊ शकतो. तर बघूया आपण खाली जाऊन थोडंसं. इथं आपल्याला अजून एक तळं बघायला भेटतं आहे. अशी गडावरती छोटी छोटी अशी भरपूर तळे आहेत. तळे भरपूर बघायला भेटतील गडावरती. पण पावसाळ्याचा सीझन खूप बेस्ट राहील आपल्याला इकडे येण्यासाठी. असं सुकलेलं आहे, एवढं काही हिरवं नाही आहे. तर पावसाळ्यात तुम्ही येत असाल तर खूप असं भारी भारी नजारा इकडे बघायला भेटतील. आणि क्लायमेट वगैरे तर छान आहे इथलं, मस्त थंडगार हवा येते. तर मित्रांनो, आपल्या बॅक साईडला जो हा डॅम आहे तो सगळा पावना डॅम आहे आणि इकडे कॅम्पिंग वगैरे केली जाते ह्या डॅमच्या साईडला. हा इथं बॅक साईडला जो पॉईंट आहे तो विंचूकडा आहे. इथं बघू शकता विंचूकडा. आणि बघूया कसा आहे विंचूकडा तो. हा विंचूकडा गडाच्या पश्चिम साईडला येतो. हा 1500 मीटर एवढा लांब आहे आणि याची जी साईज आहे ती विंचवाच्या नांगीसारखी आहे. याच्यामुळे या कड्याला विंचूकडा असं म्हटलं जातं. तसंच इथून काही गुन्हा केला तर इथून ढकलून देत जात होतं असं इथं म्हटलं जातं. गडावरती मराठी कमी बाकीची जास्तच आहे. गुजराती म्हणा. हां पहिले पण हां, हे येतात काय ना काय बोलतात, मजा करतात आणि जातात ते. महादेवाचं मंदिर शूज घालून फिरत होतो. हो तेच ना. एकतर्फे बोलत होतो. हो शिवाजी नाही तर बोलले तो मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल ह्या गडावरती जर तुम्हाला यायचं असेल ना तर शक्यतो गडावरती 11 वाजता किंवा 12पर्यंत या. कारण की हा जो विंचूकडा वगैरे जो पॉईंट आहे ना तो 3च्या पुढे तिकडे सोडत नाहीत. इथं दर्गा आहे, जे मुस्लिम भक्त वगैरे आहेत त्यांची इथं दर्गा आहे, बघू शकता. हा किल्ले विसापूर आहे. विसापूर आपल्याला जवळजवळ सगळा पूर्ण दिसत आहे. बघितलं पाणी बघू शकता मित्रांनो, एकदम कडकमध्ये स्वच्छ आहे. पुढे जाऊन आपण गुफा आहे की काय ते बघणार आहे. चला बघूया आपण काय ते. इथं गुफा नसून काहीतरी इथे एक खोली आहे
खोली म्हणजे बघू शकता तुम्ही. इथून खालून जायला लागत आहे. इथे बघा इथं काय ठिकाण आहे, लक्ष्मी कोठी. इथे म्हणजे इथे जो सुरतहून जो खजिना लुटून आणलेला तो याच ठिकाणी ठेवलेला. आणि इथे सोने चांदी म्हणजे इथं सगळा खजिना जो आहे, सोने चांदी सगळं या इथे स्टोरेज केलं जायचं. बघू शकता हा ठिकाण आहे. आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया. लक्ष्मी कोठी असं म्हटलं जातं याला. बघा खूप अशी मोठी जागा आहे. मित्रांनो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती त्यावेळेस एवढा भला मोठा जो खजिना होता तो याच लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला जात होता असं इथं म्हटलं जातं. शिवाजी जय. हे बघू शकता मित्रांनो, घोड्याची पांगा आहे इथे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि घोड्याची पांगा बघून घेऊया. घोड्याची पांगा म्हणजे घोड्याला पाणी वगैरे पिण्यासाठी किंवा त्यांना इथं असं घोडी इथे ठेवली जात असतील. हे घोड्या ठेवण्याची जागा आहे म्हणजे त्याला घोड्याची पांगा असे बोलतात. खूप मोठी अशी जागा आहे इथे. हे एक आहे. त्याच्यानंतर इथे अजून दुसरं आहे ठिकाण. इथं बघूया आपण काय. इथं पिण्याचं टाक आपल्याला बघायला भेटतं. छोटीशी रूम दिसते. इकडे पण छोटीशी जागा आहे. बघूया काय आपण तिकडे. इकडे पण असं छोटीशी रूमसारखं वाटतं आपल्याला. आणि इकडे सध्या पाणी आहे. आता सध्या 5 वाजलेत पण 5 वाजताच हे गडावरून बाहेर म्हणजे 5च्या पुढे अलाउड नाही इथे. त्याच्यामुळे आता इथून जाण्यासाठी सांगत आहेत ते लोक. म्हणजे 5पर्यंतच या गडाचं. तर मित्रांनो, हा मी व्हिडिओ इथंच थांबवत आहे. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूची जी बेल आयकन घंटी आहे ती दाबायला अजिबात विसरू नका. ओके, बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन. आणि मित्र हो, संडेला जाता तर याचा लाभ घेतल्याशिवाय अजिबात येऊ नका.